भक्तीला सुरुवात करूया. आपण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये परमेश्वराला धन्यवाद देऊया आजच्या दिवसासाठी, आजच्या या नवीन दिवसासाठी परमेश्वरानं आपल्याला मंदिरामध्ये एकत्र केलेलं आहे, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. आजचा दिवस परमेश्वरा तू आशीर्वादित कर. आजची होणारी भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाच्या मुखाला तू स्पर्श कर आणि प्रभुदेवा पूर्ण अंतःकरणानं प्रभुदेवा तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा सर्व अडखळणं तू काढून टाक. तुझी कृपा कर, दया कर. विशेष आम्ही प्रार्थना करताय परमेश्वरा, या वेळेमध्ये जेण्याच्या मार्गावरती आहेत त्या सर्वांचे मार्ग मोकळे कर. ज्या ज्या ठिकाणी प्रभुदेवा प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. धन्यवाद देतो आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानून प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या. आमेन, आमेन. आपण उभा असतानाच एक गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. याहू याहू प्रियजन याहू. विश्रांतीचा वार
करतो, तुझी स्तुती करतो प्रभू देवा. इथून पुढचे सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानाथामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. आपण बसून घेऊया सर्वजण. आपण आवाज उठाएंगे, गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया.
गीत गाया, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूं. हे गीत गाया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आणखीन का आपण गीत गावा आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ. दावीद राजा सम म्हणता येईल स्तुती स्तवन प्रभूला.
येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभूला स्तवूया. दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभूला. दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभूला. थँक्यू जीसस. हालेलुया. आपण सर्वांनी उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये, ज्यांना शक्य आहे त्यांनी, आणि आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण जाऊया. परमेश्वराची आपण आराधना करूया. येशू मसीह तेरे जैसा कोई नहीं. आपल्या प्रभूसारखा या जगामध्ये कोणीच नाही प्रिया. कोणते गीत गाऊन आपण प्रभूला धन्यवाद देऊ, आपण प्रभूची स्तुती करू, त्याला महिमा देऊ प्रिया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. यीशु मसीह तेरे जैसा ही कोई नहीं, तेरे चरणों में जो
उठूया, उभं टाकूया जागेवर आणि स्तोत्रसंहिता 138 याचं वाचन क्रमाक्रमाने वाचन करूया. प्रथम मी वाचतो, नंतर मग दुसरं वचन तुम्ही वाचा. दाविदाचे स्तोत्र. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझे स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करेन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्तेमुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेन, कारण तू आपल्या संपूर्ण नावामुळे आपल्या वचनाची पूर्वी वाढवली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास. तू मला हिंमत दिलीस तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. सर्व राजे तुझे स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवीन नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नकोस. हे वचन आशीर्वादित करो आणि या 138 वचनाबद्दल स्तोत्रसंहितेबद्दल आपण प्रार्थना करूया की देवाने आपल्यावर कृपा प्रसाद केलेले आहे. आपल्यावर उपकार स्तुती, आपण त्याचे उपकार स्तुती केले पाहिजे ज्या परमेश्वराने आपल्यावर दया केलेली आहे. कारण परमेश्वर कसं आहे, तुझी दया सनातन आहे. परमेश्वर 8वं वचन पाहूया. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीच नाही. तो हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तो आपल्या हातचे काम सोडू नकोस. परमेश्वर कडे जे हाती घेतलेले आहे आपल्या मंडळीसाठी, आपल्या कार्यासाठी, ते परमेश्वर सिद्धीच नव्हे यासाठी आपण प्रार्थना करू. धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझे स्तुती प्रभू देव बाप्पा. तुझे गौरव प्रभू. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलंस आणि प्रभू देव आज 138 स्तोत्रामधून प्रभू देव तू आम्हाशी बोललेस. प्रभू परमेश्वरा, तू अगदी आम्हावर उपकार केलेले प्रभू देव, तू आम्हावर दया केलेली आहेस आणि प्रभू देव आम्ही तुझे स्मरण करावे, उपकार स्मरण करावे आणि तुझ्या सानिध्यात यावं. देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू देव तू आम्हासाठी अद्भुत कृत्य केलेले आहेस आणि आम्हावर तू वेगवेगळे कार्यामध्ये प्रभू देव तू आम्हाला चालवले आहेस. आणि प्रभू देव बाप्पा परमेश्वर, तुझ्या वचनाची थोडी वाढवलेली आहेस आणि आम्ही जेव्हा तुझे धावा करतो परमेश्वरा, तू आमचे वचन, आमची धावा तू ऐकतोस आणि आमच्या हाकेला तू उत्तर देतोस प्रभू. ओ देव बाप्पा, कारण तू आमचा आबा बाप्पा पिता आहेस, तू आमची माऊली आहेस, तू आमची आई आहेस. हो देव बाप्पा, तू सर्व काही प्रभू देव तू आहेस. जेव्हा आम्ही हाक मारतो प्रभू देव, तू आमच्या हाकेला उत्तर देतोस आणि प्रभू देव ते सिद्धीच नेतोस प्रभू परमेश्वरा. जे आम्हाला गरज आहे प्रभू देव, ते तू आम्हाला झोपेतही पुरवतोस आणि प्रभू देव जे आम्हास पाहिजे ते तू तुझ्या भांडारातून पुरवतोस. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. जे आम्हासाठी तू योजलेस प्रभू परमेश्वरा, ते तू सिद्धीच नाही प्रभू. जे योजलेस प्रभू देव, ते हातचे काम सोडू नको. तर देव बाप्पा, या मंडळीसाठी प्रभू देव तू योजना केलेली आहेस, ते सिद्धीच नाही आणि आशीर्वादित करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वर. या स्तोत्रसंहितेबद्दल तुझ्या आभार मानतो. सर्व प्रार्थना प्रभूच्या पवित्र नावात. आमेन. बसू. हालेलुया. सर्वांना मोठ्यानं हालेलुया. आज आपण देवाच्या वचनामधून आपण काही गोष्टी पाहणार आहोत थोडक्यामध्ये. तर सर्व मातांना मायवारच्या हार्दिक शुभेच्छा. मदर्स डेच्या सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. त्यासाठी आपण एक दाखला वाचूया, एक शास्त्रभाग वाचूया. नीतिसूत्र याचा 31 अध्याय आणि 10 ते 31 वचन वाचा कुणाला मिळालं तर. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिजवर भरोसा ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही. ती लोकर व ताप खटपटीने मिळविते आणि आनंदाने आपल्या हाताने काम करते. ती व्यापारी गलबतासारखी आहे. ती आपली अन्नसामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस
त्यांच्या अन्नाचा वाटा देते. शेताची चौकशी करून ती विकत घेते. ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षाचा मळा लावते. ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते. ती आपले बाहू नेटाने कामास लावते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. ती छाती आपल्या हाती घेते. ती हाताने चरखी धरते. ती गरिबासाठी मूठ उघडते. गरजवंतास हात देते. आपल्या कुटुंबाकरता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वनात पांघरलेले असते. ती आपल्यासाठी वेलबुटीदार पलंगपोस करते. तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. तिचा पती वेशीत देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. ती तागाचे वस्त्रे करून विकते. व्यापाऱ्यास कमरबंद विकत देते. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत. ती पुढील काळाविषयी निश्चित राहते. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिव्हेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. ती आपल्या कुटुंबाच्या आचारा विचाराकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहे, पण तू आपल्या सर्वांहून वरचढ आहेस. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होती. तिच्या हाताचे श्रमफळ तिला लागू द्या. तिच्या कृत्याने भरवेशीत तिची प्रशंसा हो. देवाचे वचन आहे. तर सर्वांच्या परिचयाचा दाखला आहे सद्गुणी स्त्री. देवाच्या दृष्टिकोनातून जी सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. सद्गुणी स्त्रीबद्दल या दाखल्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि हा जो दाखला, या दाखल्यामध्ये सद्गुणी स्त्रीबद्दल काही कॅरेक्टरिस्टिक म्हणजे सद्गुणी स्त्रीचे काही गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. काही गुणधर्मावरती मी तुमचं लक्ष वेधू इच्छित आहे. यामध्ये पहिलं गुणधर्म आहे आणि ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे 11वं वचन, की तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. इथं पहिला गुणधर्म आहे की सद्गुणी स्त्री, जी चांगली स्त्री आहे, ती काय करते, तिच्या पतीचं मन तिच्यावरती भरोसा ठेवतं. म्हणजे पती त्या पत्नीवरती भरोसा ठेवण्यालायक ती पत्नी असते. म्हणून आपण सर्वांनी विचार करूया की आणि पती पत्नीवरती कधी भरोसा ठेवणार, जेव्हा पत्नी पतीवरती आणि दोघं जण एकमेकावरती भरोसा ठेवणार, दोघं जण एकमेकाशी जेव्हा विश्वासू राहणार, तेव्हाच या गोष्टी घडणार आहे. म्हणून तर सांगत आहे की तिच्या पतीचे मन तिच्यावरती नेहमी भरोसा ठेवते. हालेलुया. पती नेहमी तिच्यावरती भरोसा ठेवणार. कधी ठेवणार, जेव्हा ती स्त्री तशी असणार तेव्हा ठेवणार. हालेलुया. कारण कधी कधी आपल्याला माहित आहे की काही पती असतात की ते काही गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवतात. हालेलुया. कारण त्यांना माहित असते की माझी बायको कशी आहे. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे की जी सद्गुणी स्त्री आहे, ती सद्गुणी स्त्री यासाठी की ती चांगली स्त्री आहे. आणि चांगली स्त्री नेहमी चांगलं वर्तन करणार, कुटुंबाचा विचार करणार. म्हणून इथं सांगत आहे की जी चांगली स्त्री आहे किंवा जी सद्गुणी आहे किंवा चांगल्या गुणांनी भरलेली स्त्री आहे, इथं सांगत आहे की तिचा पती तिच्यावरती भरोसा ठेवणार. हालेलुया. म्हणून काही पती काय करत असतात की आपला जो पैसा आहे तो पत्नीच्या हातामध्ये देत असतात, कारण त्यांना माहित असतं की पत्नी काय करणार, त्याचं व्यवस्थित नियोजन करणार. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे की जी चांगली पत्नी आहे त्या पत्नीवरती पती काय करणार, भरोसा ठेवणार. आणि भरोसा ठेवणार म्हणजेच त्यांच्या दोघांच्या मध्ये ते समंजसपणा असणार, ते एकमेकांच्या वरती ते प्रेम करत असणार सारखंच. आणि त्याचप्रमाणे त्या दोघांच्या मध्ये तेवढा समंजसपणा सुद्धा असणार आहे. हालेलुया. म्हणून पहिला गुणधर्म आहे ते म्हणजे की जी सद्गुणी स्त्री आहे त्या सद्गुणी स्त्रीवरती नेहमी पती काय करत असणार, भरोसा ठेवणार. म्हणून आज आपण विचार करूया की आपल्यावरती जर माझा पती विश्वास ठेवत आहे तर आपण या क्रायटेरिया आपण मोडत आहोत की मी कोण आहे, सद्गुणी स्त्री आहे. आणि ज्याप्रमाणे इथं सांगत आहे दुसरा गुणधर्म आहे त्यामध्ये 12वं वचन वाचा. ती आमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही. आणि ते नेहमी काय करणार, आपल्या पतीचं हित करणार, हिताचे विचार करणार. हालेलुया. आपण
हिताचे विचार कधी करत असतो? आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो किंवा एखाद्या व्यक्तीवरती आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती आपण जीव लावत असतो तेव्हा काय करतो? आपण त्याच्याबद्दल नेहमी चांगला विचार करत असतो. म्हणून पहिला जो गुणधर्म आहे त्यामध्ये की पती त्या पत्नीवरती भरोसा ठेवणार आणि ती पत्नी आहे नेहमी त्याचं हित करणार. हालेलुया. याचा अर्थ की त्या पती पत्नीमध्ये नेहमी चांगला नातेसंबंध असणार. ते दोघं जण एकमेकाला समजून घेणार. त्या दोघांच्या मध्ये एकमेकावरती विश्वास असणार, भरोसा असणार आणि त्याचप्रमाणे ते दोघं जण एकमेकांच्या हिताविषयी ते विचार करणार. हालेलुया. एकमेकांच्या हिताचा ते नेहमी विचार करणार. मग पती जर आजारी पडलेला आहे तर पत्नी काय करणार? आपल्या पतीची काळजी घेणार. जेव्हा पत्नी आजारी पडलेला आहे तेव्हा पती काय करणार? पत्नीची काळजी घेणार. म्हणून अशा प्रकारे हे आता स्त्रीच्या संदर्भामध्ये मी सांगत आहे, परंतु हे दोन्ही गुणधर्म पुरुषांच्यासाठी सुद्धा लागू आहेत. म्हणून पहिला गुणधर्म की आपण एकमेकावरती भरोसा ठेवणारे असायला पाहिजे आणि एकमेकाचं हिताचा विचार करणारे, एकमेकाच्या चांगल्याचा आपण विचार करणारे असायला पाहिजे. जी सद्गुणी स्त्री आहे तिचा पती तिच्यावरती विश्वास ठेवणार, ते दोघे जण एकमेकावरती विश्वास ठेवणार आणि ती कुटुंबाच्या चांगल्याचा नेहमी विचार करणार. कुटुंबाच्या चांगल्याचा ती नेहमी विचार करत असणार. अजून एक वाचा वचन, त्यामध्ये इफिस याचा 5वा अध्याय 22 ते 25 वचन. आपण पहिला मुद्दा पाहत आहोत पती पत्नीच्या संदर्भामध्ये. सद्गुणी स्त्री जर भेटली असेल, सद्गुणी जी स्त्री आहे ती आपल्या पतीवरती विश्वास ठेवणार, आपल्या पतीवरती भरोसा ठेवणार, पती तिच्यावरती भरोसा ठेवणार, ती पतीच्या हिताचा विचार नेहमी करणार. वाचा. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन आहात, तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणार आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. 25. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. बस. आणि या ठिकाणी सांगत आहे की पती पत्नींचं नातेसंबंध कसा असायला पाहिजे. यामध्ये सांगत आहे की स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन असा, आपापल्या पतीच्या अधीन असा. हालेलुया. पत्नीनं नेहमी आपल्या पतीच्या अधीन असायला पाहिजे. पतीचा आदर करणं, पतीचा रिस्पेक्ट करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. पती कुणाचं मस्तक आहे? पत्नीचा मस्तक आहे. आणि मस्तक कुठं असतं? वर असतं. हालेलुया. मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. सर्व गोष्टीमध्ये सांगत आहे, एकाच गोष्टीमध्ये नाही तर सर्व गोष्टीमध्ये पत्नीनं पतीच्या अधीन असायला पाहिजे. आणि 25वा वचन सांगत आहे की ख्रिस्ताने मंडळीवर जशी प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवरती प्रीती करा. आणि पतींसाठी सांगत आहे की ख्रिस्तानं जसं मंडळीवरती प्रेम केलेलं आहे तसं पतीने सुद्धा पत्नीवरती प्रेम करायला पाहिजे. कसं प्रेम करायचं आहे? की ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. समर्पण भावनेनं पतींनी सुद्धा पत्नीवरती प्रेम करायचं आहे. म्हणून पहिला मुद्दा आपण पाहिला की पती पत्नीच्या नातेसंबंधावरती त्यांचा पतीचा पत्नीवरती विश्वास असतो जेव्हा ती सद्गुणी स्त्री असते. आणि या ठिकाणी सांगत आहे की पत्नीने नेहमी पतीच्या अधीन राहायचं आहे, त्यांचा आदर करायचा आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. दुसरं आपण पाहिलं की त्याच वचनामध्ये आपण पाहिलं की 12वं वचन वाचा परत. ती आमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही. आणि दुसरा गुणधर्म आहे की ती नेहमी हिताचा विचार करते, जी सद्गुणी स्त्री आहे. अबिगैल माहित आहे? नाव ऐकलेलं आहे? कोण त्याच्यावरती बोललं होतं? आठवतंय? हा, अबिगैल. ज्येष्ठ पाटील भाई बोलले होते त्याच्यावरती महिला दिनानिमित्त. हा,
अबिगैलचं जर तुम्ही उदाहरण वाचलं की त्याचा शास्त्र बघा, पहिले शमूएल 25 वाचा. पहिले शमूएल याचा 25 अध्याय. यामध्ये मोठा अध्याय, आपण थोडं मी सांगतो ती वचन आपण वाचूया. तुम्ही घरी गेल्यानंतर हा अध्याय खूप प्रामाणिकपणे वाचा. हा महिलांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि या ठिकाणी सांगत आहे की दावीद राजा आणि अबिगैल आणि नाबाल या तिघांच्या बद्दल आहे. नाबालची पत्नीचं नाव काय होतं? अबिगैल होतं. आणि इथं काय करत आहे की दावीद राजा, इथं वाचा 5 वचन वाचा, 5 पासून पुढं. तेव्हा दाविदाने 10 तरुण पुरुषास त्याचे पाठविले. त्यांनी त्या तरुणास सांगितले की कर्मेल येथे नाबालाकडे जाऊन त्यास माझा सलाम सांगा. त्या सुखसंपन्न पुरुषास म्हणा की आपल्या घराण्याचे व आपल्या सर्वस्वाचे कुशल असो. मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लाविले आहेत. आपले धनगर आमच्यामध्ये होते. आम्ही त्यास काही उपद्रव दिला नाही आणि ते कर्मेलात असताना त्याचे काही एक हानी झाली नाही. आपल्या चाकरास विचारा, म्हणजे ते आपल्याला सांगतील. तर या तरुण पुरुषावर कृपादृष्टी करा. आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासास व आपल्या पुत्र दावीद यास द्या. दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालास हे सर्व शब्द सांगितले. एकदा तो त्या ठिकाणी आला जिथं नाबाल राहत होता. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर दाविदाला काय होती? अन्न सामुग्रीची गरज होती. त्याला खायला काहीतरी पाहिजे होतं, गरज होती. त्यामुळे नाबाल हा कसा होता? श्रीमंत होता, चांगला माणूस होता. आणि त्यामुळं दावीद राजानं त्याच्या लोकांना काहीच केलं नाही. कुणाच्या लोकांना? नाबालाच्या लोकांना काहीच केलं नाही. त्यांना सुरक्षा त्यानं पोहोचवली आणि दुसरे जे लोक होते त्यांना त्यानं मारलं, त्यांना त्यानं नष्ट केलं आणि यांना वाचवलं. आणि त्याने काय केलं की त्याच्याकडे निरोप पाठवला काही लोकांना घेऊन आणि म्हटला की आम्ही तुमच्या लोकांना काही केलेलं नाही, तर आम्हाला तुम्ही काय करा, थोडीशी मदत करा आणि आम्हाला जे लागतंय ते आम्हाला तुम्ही खायला तुमच्या पद्धतीनं. म्हणजे दावीद राजानं जबरदस्ती तिथं करत नव्हता. तो जबरदस्ती सुद्धा करू शकला असता दावीद राजा, परंतु दावीद राजा प्रेमानं त्यांना सांगत आहे की तुमच्या पद्धतीनं तुम्ही काय करा, मला मदत करा, आम्हाला सहाय्य करा. जेव्हा हे लोक त्यांना पाठवले तेव्हा नाबालानं काय उत्तर दिलं ते आपण वाचूया. दावीद कोण? नाबालाने दाविदाच्या सेवकास म्हटले, दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या धण्याला सोडून पळून जातात. माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणाऱ्यांसाठी मारलेल्या पशुचे मांस जे कोण कोठले हे मला ठाऊक नाही. अशा लोकांस मी देऊ काय? आणि जेव्हा नाबालाला दावीद राजा काय करत आहे, नाबालाकडून मदत घेण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा नाबाल काय करत आहे, नाबालानं विरोध केला. तो म्हटला की कुठला दावीद, मला काय माहित नाही. आणि तो दावीदाला काय करत आहे की मी काय त्याला तुम्हाला मदत करू शकत नाही. अशा प्रकारे त्यांना तो मदत करण्यासाठी तयार नाही. आणि अशा प्रकारे त्यानं मदत करण्याचं नाकारल्यानंतर जे पुरुष आले होते दावीदाकडे ते परत गेलेत दावीद राजाकडं. आणि त्यांनी काय केलं की जो घडलेला वृत्तांत आहे तो सगळा त्यांनी दावीदाला सांगितला. आणि त्यानंतर दावीद राजानं काय केलं की काही लोकांना घेतलं आणि दावीद राजाची इच्छा झाली की त्याला काय करायचं, मारून टाकायचं. नाबालाला मारून टाकायचं, त्याच्या सगळ्या लोकांना मारून टाकायचं. आणि त्यानंतर हा काय करा, घाई गडबडीनं तो त्या लोकांना मारण्यासाठी दावीद राजांना काही लोक घेतले आणि तो जात आहे. आणि हे वृत्तांत घडलेलं जे काही घटना आहे ते काय केले, कुणीतरी नाबालाच्या बायकोला, म्हणजे कोणती बायको? अबिगैल, हिला तिनं कुणीतरी सांगितलं. त्यानंतर अबिगैल ही जी स्त्री होती त्या स्त्रीनं काय केलं ते आपण वाचूया 14 वचनापासून. इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबिगैल हिला सांगितले की दाविदाने रानातून आमच्या स्वामीचे क्षेम कुशल विचारण्याकरता जासूस पाठवले होते, पण तो त्याच्या अंगावर ओरडला. हे लोक आम्हाशी चांगल्या रीतीने वागले आणि आम्ही मैदानात होतो तो त्यांचे आमचे दळणवळण होते. त्यावेळी त्यांनी आम्हास काही उपद्रव केला नाही व आमचे काही हानी केली नाही. 18-19. तेव्हा अबिगैल हिने त्वरेने 200 भाकरी, द्राक्ष रसाचे 2 बुधलेले, 5 मेंढरांचे रान दिलेले मांस
5 मापे हुरडा, खीस मिसाच्या 100 धड आणि अंजिराच्या 200 डेरा ढेपा हे सर्व घेऊन गाडीवर लागली. ती आपल्या चाकरास म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागून येते. याविषयी तिने आपला नवरा नाबाल यास काहीच सांगितले नाही. हालेलुया. आणि महत्वाचा गुणधर्म तुम्ही पहा की जी अबिगैल होती तिला माहित होते की दावीद राजा कोण आहे. हालेलुया. आणि दावीद राजा बरोबर जिवंत परमेश्वर आहे ही त्याला माहित होतं. आणि त्यामुळे काय झालं की जिवंत देव ज्याच्या बरोबर आहे त्याच्या बरोबर पंगा घेणं हे खूप चुकीचं आहे. आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होणार, त्याचा परिणाम माझ्या नवऱ्यावरती होणार हे तिनं जाणलं. आणि त्यानंतर काय केलं की अबिगैलनं काय केलं, सामान घेतलं, स्वतः सामान भरलं या ठिकाणी सांगत आहे. परंतु तिनं 200 भाकऱ्या केल्या, त्यानंतर 2 बुधले द्राक्षारस घेतले, मेंढराचं मांस घेतलं, 5 मेंढरांचं मांस, त्यानंतर 5 मापे हुरडा, किसमिसाचे 100 घड घेतले. आणि हे सगळं तिनं काय केलं, जनावरावरती लादलं आणि ती कुठे गेली, दावीद राजाला भेटायला गेली. आणि दावीद राजाला भेटायला गेल्यानंतर काय केलं, 21-22. दावीद म्हणाला होता की मी रानात या मनुष्याचा सर्व मालमत्तेचे रक्षण करून त्याची काही एक हानी होऊ दिली नाही. 23 वाचा, 23-24. अबिगैल दाविदास पाहून झटकन गाडीवरून खाली उतरली व दाविदापुढे जमिनीवर उकडी पडून तिने दंडवत घातले. ती त्याच्या पाया पडून म्हणाली, अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या. आपल्या दासीचे बोलणे आहे का. बस. आणि या ठिकाणी काय केलं की जेव्हा दावीद राजा येत आहे त्यांच्याकडं कशासाठी, युद्ध करण्यासाठी, नाबालाला मारण्यासाठी, नाबालाच्या लोकांना मारण्यासाठी येत होता, तेव्हा ती समोर गेली आणि ती पालथी पडली आणि तिने काय केली, दावीदासमोर क्षमा मागितली. कुणाबद्दल क्षमा मागितली, अबिगैलनं काय केलं होतं का, नाही तर कुणी केलं होतं, नाबाल तिचा जो पती आहे त्या पतीनं तिला मदत करायचं टाळलं होतं. आणि ही काय करते की आपल्या नवऱ्याबद्दल आपल्या त्या दावीद राजासमोर क्षमा मागत आहे. आणि ती म्हणते की माझ्या नवऱ्याला क्षमा करा, त्याला काय तुम्ही मारू नका. आणि त्यानंतर हा वृत्तांत जर वाचला त्यामध्ये मग दावीद राजा परत जातो. आणि परत गेल्यानंतर काय होतं की देवाचा कोप नाबालावरती येतो आणि नाबाल मरण पावतो. अशा प्रकारची ही स्टोरी आहे. आणि ह्या संपूर्ण दाखल्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळत आहे की जे अबिगैल होते, अबिगैलनं कुणाचा विचार केला होता, नवऱ्याचा. हालेलुया. जेव्हा तिला ह्या वृत्तांत कळाला तेव्हा कुणाला वाचवण्यासाठी ती दाविदाच्या समोर गेली, आपल्या नवऱ्याला वाचवायला गेली. म्हणून आपण जो दुसरा जो मुद्दा पाहिला त्यामध्ये सांगत आहे की ती आपल्या नवऱ्याचं नेहमी काय करते, हित करते, अहित करत नाही. हालेलुया. म्हणून जी सद्गुणी स्त्री असते, आणि ही अबिगैल कशी होती, सद्गुणी स्त्री होती, ती सुंदर दिसायला होती, त्याचप्रमाणे ती धार्मिक स्त्री होती. आणि म्हणून तिने काय केला, आपल्या नवऱ्याचा बचाव करण्यासाठी ती दावीद राजाच्या समोर गेली, ती पाया पडली, तिनं लोटांगण घातलं आणि क्षमा मागितली. म्हणून जी सद्गुणी स्त्री आहे ती नेहमी कुटुंबाच्या हिताचा विचार करते. सद्गुणी स्त्री आहे ती नेहमी आपल्या पतीच्या हिताचा विचार करत असते. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अबिगैल प्रमाणे आपण असायला पाहिजे स्त्रियांनी. अबिगैल नेहमी नाबालाच्या बद्दल मध्यस्थी त्यांनी केली आणि त्याचा परिणाम नाबाल वाचला, दावीद राजानं त्याचा खून केला नाही. त्यानंतर 20 वचन वाचा, नीतिसूत्र. ती गरिबासाठी मूठ उघडते, गरजवंतास हात देते. आणि सद्गुणी स्त्रीचा जो तिसरा गुणधर्म आहे की ती नेहमी मदत करणारी असते. हालेलुया. इथे सांगत आहे की गरिबासाठी काय करते, ती मूठ उघडते, गरजवंतांना हात देते. जे गरजवंत आहेत त्यांना ती मदत करते, गरिबासाठी ती मूठ उघडत असते. मग त्यामध्ये सुद्धा सांगत आहे की जसं माप आपण देतो त्याप्रमाणे आपल्याला त्याचं परत मिळेल. जो दाबून देतो त्याला त्याचप्रमाणे मिळेल, जो फक्त असं भरून देतो आणि खाली रिकाम आहे त्याला त्याचप्रमाणे मिळणार. म्हणून तिसरा गुणधर्म आहे की सद्गुणी स्त्री नेहमी मदत करण्यासाठी तयार असते, नेहमी ती मदत करण्यासाठी तयार असते. 26 वचन. तिच्या तोंडातून शून्यतेचे बोल निघतात, तिच्या जीवेच्या ठायी दयेचे शिक्षण असते. आणि जी सद्गुणी स्त्री आहे तिच्या तोंडातून काय निघतं, शून्यतेचे शून्यतेचे बोल. म्हणजे नेहमी तिच्या मुखातून चांगले शब्द
निघतात. देवाची वचनं तिच्या तोंडातून निघत असतात. जी सद्गुणी स्त्री आहे ती एकमेकाबद्दल वाईट बोलत नाही, एकमेकाबद्दल दोष दाखवण्याचं काम करत नाही. जी सद्गुणी स्त्री आहे तिच्या तोंडातून काय निघतात? सुज्ञतेचे बोल निघतात. याचा अर्थ की सुज्ञतेचे म्हणजे नेहमी चांगले बोल निघतात, आध्यात्मिक बोल तिच्या तोंडातून निघत असतात. आणि पुढे सांगत आहे की तिच्या जीवीच्या ठाई दयेचे शिक्षण असते. तिचं शिक्षण तिच्या ठाई काय असतं? दयेचं शिक्षण असते. याचा अर्थ की ती नेहमी चांगलं बोलते, ती नेहमी चांगला विचार करत असते, तिचे नेहमी सकारात्मक तिचे विचार असतात. म्हणून चौथा गुणधर्म आहे आणि ते म्हणजे ती नेहमी चांगलं बोलत असते, सुज्ञतेचं बोल बोलत असते. 27 वचन. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही. आणि 27 वचन की ती कुटुंबाच्या आचार विचाराकडे काय करते? लक्ष देते. आता आचार विचाराच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं की आपले आचार विचार कोणते आहेत? ख्रिस्ती आचार विचार आपल्या कुटुंबाचे आहेत. ख्रिस्ती कुटुंबाचे जे आचार विचार आहेत त्यामध्ये काय असतं? प्रार्थना करणं असतं, देवाचं वचन वाचणं असतं, स्तुती करणं असतं, नेहमी चर्चला जाणं असतं, आध्यात्मिक गोष्टीला महत्त्व देणं असतं. जी सद्गुणी स्त्री असते ती कुटुंबाच्या आचार विचाराकडे काय करणार? लक्ष देणार. हालेलुया. म्हणून जर आपण सद्गुणी स्त्री असेल तर ख्रिस्ती जे आचार विचार आहेत त्याकडं स्त्रिया काय करणार? लक्ष देणार. म्हणून इथं सांगत आहे की ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देत असते. पुढे काय सांगत आहे? ती 27 मधलं दुसरं, ती आळशी बसून अन्न खात नाही. काही स्त्रियांना असं असतं की काहीच काम करायचं नाही, परंतु आपण काम करणं हे तितकंच महत्वाचं आहे. इथं सांगत आहे की आळशीपणा आपल्यामध्ये असायला नाही पाहिजे. जी सद्गुणी स्त्री आहे तिच्यामध्ये आळस असता कामा नाही. आळशी बसून अन्न खात नाही. ती आळशी बसून, सद्गुणी स्त्री आहे ती नुसती बसून अन्न खात नाही, तर ती काहीतरी काम करत असते, कुटुंबाच्या हिताचा विचार करत असते, कुटुंबामध्ये ती आपला सहभाग नेहमी देण्याचा ती प्रयत्न करत असते. 30 वचन. सौंदर्य भुलविणारे आहे, लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. आणि ते सांगत आहे की शेवटचं वचन आपण हे वाचूया की सौंदर्य भुलवणारे आहे. आपण बाहेरून किती सुंदर दिसत आहे याच्याबद्दल परमेश्वराला काहीच घेणं देणं नाही. हालेलुया. परंतु इथं काय सांगत आहे की परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. परंतु अंतःकरणामध्ये, ज्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल भय आहे, देवाबद्दल आदर आहे, सन्मान आहे, त्या स्त्रीची काय होते? नेहमी प्रशंसा होत असते. हालेलुया. म्हणून तुम्ही विचार करा की जी स्त्री प्रार्थना करते, जी स्त्री देवाचं वचन वाचते, जी स्त्री नेहमी आध्यात्मिक गोष्टीमध्ये प्राधान्य देऊन त्याप्रमाणे करत असते, तिला तिची नेहमी काय होत असते? प्रशंसा होत असते. म्हणून आपण दिसायला कसे असेल, चांगले असेल, परंतु त्याचा काहीच उपयोग नाही. जर आपल्या जीवनामध्ये देवाचं भय नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणून सौंदर्य भुलवणारे आहे, लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची काय होते? प्रशंसा होते. म्हणून हे वचन तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा की सौंदर्य काहीच कामाचं नाही. परमेश्वरासमोर सौंदर्य हे काहीच कामाचं नाही. आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा परमेश्वराबद्दल भय असणार, परमेश्वराबद्दल आदर सन्मान असणार, परमेश्वराबद्दल प्रीती असणार, तेव्हा ती स्त्री परमेश्वराच्या दृष्टिकोनातून सद्गुणी स्त्री असणार. हालेलुया. म्हणून हे काही गुणधर्म आपण आज पाहिलेले आहेत. पहिला गुणधर्म आपण पाहिला काय? की ती पती तिच्यावरती भरोसा ठेवतो. जी सद्गुणी स्त्री आहे तिच्यावरती पती काय करत असतो? नेहमी भरोसा ठेवत असतो. दुसरा गुणधर्म आपण पाहिला, ती नेहमी पतीच्या आणि कुटुंबाच्या हिताचा विचार करत असते. अबिगैलचं आपण उदाहरण पाहिलं की ती नेहमी आपल्या पतीच्या हिताचा विचार करत असते. तिसरं आपण पाहिलं, ती मदत करण्यास नेहमी काय असते? तयार असते. हालेलुया. म्हणून आपण सुद्धा
ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं आपण नेहमी मदत करण्यास तयार असायला पाहिजे. ज्याला गरज आहे त्याला आपण नेहमी मदत करायला पाहिजे. त्यानंतर चौथं, तोंडातून सुज्ञतेचे गुण निघतात. जी सद्गुणी स्त्री आहे तिच्या तोंडातून कधीच वाईट शब्द निघत नाहीत. कुरकुर करणं, वाईट बोलणं, एकमेकाचे दोष काढणं या गोष्टी सद्गुणी स्त्रीच्या तोंडातून निघत नाहीत. ती नेहमी सुज्ञतेचं बोलत असते. ती नेहमी देवाच्या वचनाच्या गोष्टी बोलत असते. ती नेहमी एकमेकाच्या बद्दल सकारात्मक बोलत असते. ती एकमेकाचे चांगले गुण त्याच्याबद्दलच ती बोलत असते. पाचवं, कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते. याचा अर्थ की आपण ख्रिस्ती जे आचार विचार आहेत त्याच्याकडे तिचं लक्ष असतं. याचा अर्थ की प्रार्थना करणं, वचन वाचणं, चर्चला जाणं, आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व देणं, या गोष्टीला ती सुद्धा महत्त्व देणारी असते. जी सद्गुणी स्त्री आहे ती स्त्री आध्यात्मिक गोष्टीला नेहमी महत्त्व देणारी असते. पुढचं, सद्गुणी स्त्री आहे ती आळशी नसते. बसून फक्त अन्न खायचा असा स्वभाव तिच्यामध्ये नसतो. ती काही ना काही काम करत राहते. मग देवाच्या राज्याचं काम असेल, घरातलं काम असेल, किंवा काही स्त्रिया, आता आपल्या मंडळीमध्ये सुद्धा काही स्त्रिया ड्युटी करणारे आहेत, म्हणजे बाहेरचं सुद्धा काम ते करतात. याचा अर्थ की आपण काही ना काही काम करणारे लोक असायला पाहिजे. हालेलुया. आपल्यामध्ये आळशीपणा असता कामा नाही. सद्गुणी स्त्रीमध्ये आळशीपणा असता कामा नाही. आणि शेवटचं, हे सौंदर्य काहीच कामाचं नाही. हालेलुया. तर परमेश्वराला काय आवडतं? जी स्त्री विश्वासणारी आहे, जिच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल भय आहे, ती स्त्री परमेश्वराला आवडते. हालेलुया. आपण दिसायला सुंदर असेल, आपण किती चांगले असू, परंतु ते परमेश्वर पाहत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल किती भय आहे, देवाबद्दल किती प्रेम आहे, देवाबद्दल किती आदर सन्मान आहे, ही गोष्ट परमेश्वराला नेहमी आवडते. हालेलुया. परमेश्वर ही वाचलेलं वचन आशीर्वादित करू. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये आपण प्रार्थना करूया. सर्वांनी उठून उभा राहूया 2 मिनिटं. सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. आज जे गुणधर्म परमेश्वरानं आपल्याला सांगितलेले आहेत सद्गुणी स्त्रीच्या संदर्भामध्ये, आपण सर्वांनी त्याच्यावरती विचार करूया की मी मदत करणारे आहे का? पती माझ्यावरती भरोसा ठेवतो का? पतीचा मी सन्मान करणारे आहे का? पतीचा मी नेहमी आदर करणारी स्त्री आहे का? थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया. सद्गुणी स्त्री नेहमी आपल्या पतीचं हित पाहत असते. अबिगैलनं आपल्या पतीला वाचवलं दाविदापासून, त्याप्रमाणे सद्गुणी स्त्री नेहमी कुटुंबाचा विचार करत असते, आपल्या पतीचा विचार करत असते. कुटुंबाच्या आचार विचाराकडे तिचं लक्ष असतं. आपल्या तोंडातून कधीच ती वाईट बोलत नाही, नेहमी चांगलं बोलत असते. नेहमी देवाचं वचन तिच्या तोंडातून येत असतं. प्रभुदेवा धन्यवाद देतो आज या सकाळच्या वेळी सद्गुणी स्त्री संदर्भामध्ये तो आम्हाला तिचे काही गुणधर्म तो आम्हाला सांगितलेच, त्याबद्दल आभार मानतो. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी वागावं परमेश्वरा, आम्ही चांगलं बोलावं परमेश्वरा, आमच्या मनामध्ये तुझ्याबद्दल भय असावं प्रभुदेवा. आम्ही एकमेकांना मदत करणारे असावं प्रभुदेवा. आम्ही प्रभुदेवा आमच्या पत्नीवरती आणि पत्नीनं पतीवरती प्रेम करणारं असावं, त्यांचं हित करणारे असावं आम्ही परमेश्वरा. आम्ही एकमेकांचं हित करणारे असावं असं तू आम्हाला बनव. आणि परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला सद्गुणी असं बनव परमेश्वरा. आम्हाला तू चांगलं असं बनव परमेश्वरा, जेणेकरून आमच्या सर्वांच्या द्वारे तुझं गौरव होईल, तुझी महिमा होईल. धन्यवाद देतो आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर आणि आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. या वाचलेल्या वचनाप्रमाणे हे जे गुणधर्म आम्ही पाहिले ते आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करू देत. त्याप्रमाणे आम्ही वागण्यासाठी, त्याप्रमाणे चालण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण सोडून सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शेत आणू नकोस,
तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.